नमस्कार मंडळी. आज माझ्या राजा घरी तक्रार आली होती. त्या तक्रारी संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकी काय तक्रार आहे म्हणून. तुमचं नाव काय? धनश्री अनंत बिच्छेवार. काय तक्रार होती आपली? माझी दवाखान्यासंबंधी तक्रार आहे. मला न्याय मिळत नाही. माझ्यावर जो अन्याय झाला डॉक्टरच्या चुकीमुळे, प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जे प्रकार घडला होता त्याच्यावर मी आवाज उठवण्याचा एक प्रयत्न केला, एक पाऊल पुढे घेतलं. माझ्यासोबत जे झालं ते उद्या कदाचित कुणासोबत होऊ नये या उद्देशाने, आणि माझ्या जीवाला पण खूप आज रोजीपर्यंत असह्य वेदना आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे, चुकामुळे तुम्हाला काहीतरी त्रास झालेला आहे. त्यामुळे तुम्ही तक्रार कुठे कुठे केली? जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली, एसपी साहेबांकडे केली, आमच्या तालुक्यावर पण केल्या, शल्यचिकित्सक केली, यांच्याकडे पण केली. आणि तुम्ही उपोषणाला पण बसले होते. आणि आपले अमरावतीचे आयुक्त साहेब, आयुक्त कमिशनर, आयुक्त मॅडम आपले आहेत ना, तिथे पण. आणि तुम्ही उपोषणाला बसले होते, मग त्याचं काय झालं? उपोषणाचं म्हणजे मी त्यांना मला तालुक्याचा अहवाल मान्य नव्हता म्हणून मला उच्चस्तरीय समिती नेमून मला पुन्हा अहवाल जिल्ह्याचा पाहिजे होता, यासाठी बसली होती मी. तर ते त्यांनी आश्वासन दिले होते मला, माझ्या गावचे जे जिल्हा समन्वय अध्यक्ष आहेत त्यांनी दिलं होतं. त्यांच्या हातून माझं सांगता झाली उपोषणाची. 18 तारखेला जाऊ म्हणून असं आश्वासन दिलं होतं त्यांनी. 2-3 दिवस याची झेंडावंदनची घाई राहते म्हणे माझी, तर 18 तारखेला आपण जाऊत म्हणून असं आश्वासन दिलं होतं. ते पालकमंत्री साहेबांच्या घरी आलते म्हणते, तुम्ही बाहेर बसले होते. हो, पालकमंत्री साहेबांच्या घरापुढे तुम्ही सकाळी 9 वाजतापासून ते रात्री 12:30 पर्यंत त्यांच्या दारामध्ये बसून होते. मग काय झालं? तिथे पण काहीच नाही झालं. साहेबांची भेट त्या रात्री म्हणजे दिवसभर पण नाही झाली आणि रात्री 12:30ला मला तिथून काढून दिलं. मला म्हणे मग आता हे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. तिथले जे होते ना चौकीदार वगैरे, ते आमच्या नोकरीचा प्रश्न आहे, तुम्ही इथं आता बसू शकत नाही ताई म्हणे. तुम्ही म्हणलं मला भेट घेतल्याशिवाय जात नाही मी आता इथून. तर ते म्हणे आम्ही मग लेडीज पोलीस गाडी बोलवतो म्हणे. मग आम्ही, तुम्ही जर असे मानत नसाल, रात्रीचा एवढं 12:30 वाजले म्हणे, एवढा टाइम झाला, एवढा वेळ कोणी थांबते का म्हणे भेटीसाठी. पण मी खूप त्रासली होती आणि त्यागली पण होती. माझे लहान लहान लेकरं मी घरी सोडून यांच्या भेटी घ्यायसाठी यायली. हे आपल्याला यांची भेट होत नाही, नाही मागायचा तरी कुठं आपण. बघा, या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिली आहे. सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळणे कठीण झालेले आहे. सर्वसामान्य नागरिक प्रत्येका जागी तक्रारी करते, न्याय मागण्यासाठी वन फिरते, तरी सुद्धा त्याला न्याय मिळत नाही. वरिष्ठ अधिकारी साहेब, कर्मचारी, राजकारणी, माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मोदी साहेब यांना सुद्धा माझी हात जोडून नम्र विनंती आहे का यांच्या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात यावी, अशी मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.